तर मित्रांनो, जय शिवराय. कसे आहात सर्वजण? तर मित्रांनो, आजचा विषय आपला असणार आहे ई बाईक टॅक्सी आणि फोर व्हीलरचे रेट खरंच क्लिअर झालेत का? तर याविषयी आपण थोडस चर्चा करणार आहोत मित्रांनो. तर चॅनल नवीन असेल मित्रांनो तर सबस्क्राईब करा पहिल्यांदा आणि फॉलो करायला विसरू नका. आणि व्हिडिओ जर आवडला तर लाईक पण करा मित्रांनो. तर विषय असा आहे मित्रांनो, ई बाईक टॅक्सी आता पूर्ण महाराष्ट्रात येणार आहे असं ते सरकार सांगत आहे आणि ओला उबेर कंपन्या पण सांगत आहेत मित्रांनो. तर मित्रांनो, एक कालची न्यूज होती मित्रांनो. तुम्हाला एक मी साईडला स्क्रीनवर दाखवतो. ई बाईक टॅक्सीच्या नावाखाली प्रायव्हेट गाड्या पण जोडल्या गेलेल्या आहेत मित्रांनो. मुंबईमधली एक घटना आहे मित्रांनो. तर तुम्ही NDTV या चॅनलवर जाऊन तुम्ही पाहू शकता तो व्हिडिओ. आणि मला असं जाणवलं मित्रांनो, मी खरंच पाहत होतो की NDTVने ती गाडी बुक केली, ती गाडी आली पण, आणि फक्त 25 रुपयाची बुकिंग होती मित्रांनो ती. तर 25 रुपयाची बुकिंग मारत असताना मी एवढं निरीक्षण केलं त्याचं की ती ई बाईक टॅक्सीच नव्हती, ती प्रायव्हेट बाईक टॅक्सी होती मित्रांनो. त्यामुळे मी तुम्हाला पहिल्यापासून सांगत आहे की बाईक टॅक्सी आले तर नुकसान 100% आपलं होणार आहे. कारण की बरेच जण व्हिडिओ मध्ये मला कमेंट करत होते की ई बाईक टॅक्सी येणार आहे मित्रा, तर काही टेन्शन घेऊ नको, आपल्याला त्याने काय फरक पडणार नाही. ई बाईक टॅक्सी म्हणजे फक्त इलेक्ट्रॉनिक गाडी आहे. पण मला आहे, मी अनुभव गेल्या वेळेस घेतलेला आहे तो ई बाईक टॅक्सीचा. बाईक टॅक्सी म्हणून यांनी प्रायव्हेट गाड्या आणलेल्या आहेत, त्यातून कस्टमरची लूटमार होणार आहे. कारण की त्याला इन्शुरन्स सुद्धा अलाउ होत नाही मित्रांनो, ऍक्सिडेंट झाला तर त्यातून कुठलंच, आणि टॅक्स सुद्धा मिळत नाही सरकारला. तर कोण सरकार याला जबाबदार आहे का? काय ओला उबेर कंपन्या धुडकावून लावत आहे डायरेक्ट, यांचं सरकारचं कुठला पण नियम असो डायरेक्ट धुडकावून लावत आहे. तर मी बऱ्याच वेळेस निरीक्षण केलं आणि ती बाईक होती प्रायव्हेट मित्रांनो. तर साईडला तुम्हाला स्क्रीनवर दाखवत आहे मी, ती बाईक मला प्रायव्हेट दिसली. तर तुम्ही पण मला सांगा ती गाडी प्रायव्हेट आहे का नाही. तर रॅपिडोनी पार आणखी एक विषय मित्रांनो की रॅपिडोनी पार ओला उबेरचं मार्केट सोन केलेलं आहे मित्रांनो. तर रॅपिडोनं सुद्धा मित्रांनो ओला उबेरचं फार मार्केट डाऊन केलेलं आहे. त्यांनी सुरुवातीला लॉकडाऊन मध्ये त्यांनी हातपाय पसरायला सुरू केले. हळूहळू ओला उबेरचे तर सारखे अपडेट होतो ओला उबेर, त्याच्यामुळे ड्रायव्हरला हा प्रॉब्लेम येतो आणि कस्टमरला पण बुक करताना सारखा प्रॉब्लेम. त्याच्यामुळं की ओला उबेर न कस्टमर काय करतात, ओला उबेर न वापरता डायरेक्ट रॅपिडोला पसंती देत आहेत. आणि रॅपिडोची बुकिंग कोणी पण फास्ट ऍक्सेप्ट करतं त्यामुळं, आणि गाड्या लगेच येतात. आणि विषय एक रॅपिडोचा एक चांगला आहे की तो लय झालं 1 ते 2 मिनिटच वेटिंगला थांबायला होतो, नाही लगेच वेटिंग टाइम द्यायला चालू करतो. तसं ओला देत नाही आणि उबेर पण देत नाही. तर उबेरला 5 मिनिट थांबावं लागतं, तिथून पुढे तुझा वेटिंग टाइम चालू होतो. तर रॅपिडो तसं नाही, 1 ते 2 मिनिटात लगेच त्याचा वेटिंग टाइम चालू होतो. त्याच्यामुळे कस्टमर पण फास्ट येतात, फास्ट बुकिंग होते आणि फास्ट सोडता येतं त्यांना. तर रॅपिडो त्या बाबतीत चांगला आहे जरा, परंतु आता हे प्रायव्हेट गाड्या आणल्यामुळे सगळ्यांची वाट लागणार आहे धंद्याची. तर मी पहिल्यापासून सांगत आहे. तर बरेच जण मला सांगत होते, त्यांनी पण आता पाहिलं असेल सॉरी, पण ते सुद्धा पाहत असेल मित्रांनो की आता प्रायव्हेट गाड्या सुद्धा ते अलाउ करतायत. म्हणजे सरकारला ते बिलकुल जुमानत नाहीत. ओला उबेर रॅपिडो कंपन्या त्यांची पर्सनल मनमानी चालूच आहे मित्रांनो. तर अजून एक विषय मित्रांनो की आपल्या फोर व्हीलरला 28 रुपये रेट कालपासून लागू होणार होता मित्रांनो. कालपासून आणखी ओला उबेरला एक फोर व्हीलरचा रेट लागू होणार होता, पण अजून झालेला नाही. 28 रुपये पर किलोमीटर असं त्यांनी सांगितलं होतं, पण ते फक्त कागदपत्रीच आहे मित्रांनो. त्यांनी प्रत्यक्षात ते दाखवलंच नाही. 21 रुपयेच आहे, तिथं पण कस्टमर त्यांना झंझट घालतात, वाद घालत आहेत ड्रायव्हर लोकांशी. आणि त्यांचं पण काय चुकत नाही, कारण की जो रेट दाखवतात तेच देणार बोलतात ते. तर ज्यांनी ऍप मध्ये दाखवलं जर 28 किलोमीटर, तर कस्टमर आणि ड्रायव्हर मध्ये वाद होणार नाहीत. तर कंपन्या सारख्या काही ना काही अपडेट्स आणत आहेत आणि सरकार त्याला बळी पडत आहे. सरकार त्यांनाच परवानगी देत आहे. आणि कधी येणार तुमचं छावा ऍप, आणि कधी थांबणार प्रवाशांची लूट, कधी थांबणार ड्रायव्हर लोकांचं शोषण, किती दिवस सहन करणार जनता, किती दिवस सहन करणार ड्रायव्हर लोक. काहीतरी काय, याला सगळं सरकार जबाबदार आहे मित्रांनो, या कंपन्या सुद्धा. कारण की त्यांनी एका मिनिटात असा निर्णय घेऊन डायरेक्ट या कंपन्यांना बंद केल्या पाहिजेत आणि त्यांचं स्वतःच छावा ऍप राईड चालू केलं पाहिजे मित्रांनो. पण असं न करता त्यांनाच परवानगी देत आहेत, त्यांनाच काहीतरी नियम देत आहेत. त्या काही नियम काही पाळत नाहीत कंपन्या, आणि त्यांच्यावर कारवाई सुद्धा होत नाही. तर कारवाई त्यांच्यावरच होणार आहे असं म्हटले होते, पण कुठे कारवाई, कशावर कारवाई? फक्त कागदपत्री कारवाई. काही परिवहन मंत्री जे आहेत सरनाईक, प्रतापजी सरनाईक,
प्रतापजी सरनाईक सर का मॅनेज झालेले आहे टेस्ला गाडी घेऊन? काय अजून काय काय विषय आहेत मित्रांनो? तर इथपर्यंत जाणं आपल्याला परवडत नाही मित्रांनो, कारण की आपला जर व्हिडिओ कोणी जर पाहिला तर मग त्याला अजून हा फार प्रताप सरनाईक सरांशी असं बोलतोय, असं वागतोय, जे मंत्री आहेत परिवहन मंत्री. तर मित्रांनो त्यांच्यापर्यंत सुद्धा हा व्हिडिओ शेअर झाला पाहिजे मित्रांनो, कारण की हा व्हिडिओ त्यांनी पण पाहिला पाहिजे, कारण की ई बाईक टॅक्सी नावाखाली जी लूटमार होती मित्रांनो, ही प्रायव्हेट गाडी कसं काय आली प्रायव्हेट गाडी इथं? फक्त ई बाईक टॅक्सी म्हणजे ग्रीन पाट्यावाल्या गाड्या आहेत, म्हणजे इलेक्ट्रिक बाईक ज्या आहेत त्यांनाच परवानगी दिली होती, तर व्हाईट पाटीवाली कसं काय आली? ह्यात कस्टमरला जर ऍक्सिडेंट झाला तर काय भेटणार आहे? कस्टमर फक्त विचार करतो जिथं 100 चालले तिथं आपले 50च चालले, चला 50चा फायदा होतोय आपला. पण ऍक्सिडेंट झाला, काही झालं त्यांचं, त्यात लेडीज जे असतात त्यांच्याविषयी जर काही झालं तर ह्याला पूर्ण जबाबदार या कंपन्या राहतील मित्रांनो, आणि सरकारही राहील याला पूर्ण जबाबदार. तसंच मित्रांनो तुम्हाला काय वाटतं या व्हिडिओविषयी तर कमेंट मध्ये नक्की सांगा मित्रांनो. आणि प्रायव्हेट गाड्या आल्यात का नाहीत ह्याची पण तुम्ही पुष्टी करा. त्या चॅनल एनडी टीव्हीवर चॅनलवर जाऊन तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकता मित्रांनो. त्यांनी पूर्ण सिरियस अशी गाडी बुकिंग करून दाखवला आहे पूर्ण ड्रॉप सोडेपर्यंत. तर मी गाडीचा 2-3 वेळेस ते पाहायला फोटो, तर ही गाडी प्रायव्हेट आहे. तर मला माहित आहे की ई बाईक टॅक्सी नावाखाली या कंपन्या फ्रॉड करणारच आहेत, आणि अजून पण फोर व्हीलरवाल्यांना रेट मिळालेला नाही. त्याच्यामुळे पण ह्या सरकारचा सुद्धा जाहीर निषेध, आणि या ओला उबेर कंपन्या तर काय बादच आहेत, ते आता फ्रॉडच आहेत आणि ह्या कंपन्या आहेत. तर मित्रांनो ठीक आहे. तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, फॉलो करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र. भेटूया उद्याच्या व्लॉग मध्ये.